जय येशू. जय जय येशू. पुन्हा एक बार आपणा सर्वांचं प्रभू येशूच्या नावात स्वागत. प्रार्थना करूया आणि प्रेषितांची कृत्य याचा 4था अध्याय 23 ते 31 या वचनांवर आज आपण मनन करणार आहोत. प्रभू येशू, पुन्हा एक बार आम्ही तुझं सहाय्य मागतो आणि ऐकणारे कान मागतो, समजणारं मन मागतो आणि वचनाप्रमाणे करण्याकरिता तुझी शक्ती मागतो. देवापा, धैर्यानं तुझं वचन आम्हाला बोलण्याकरिता तू मदत कर ही आम्ही प्रार्थना करतो. प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तो आहे. आमेन. मागच्या विभागात आम्ही पाहिलं की पांगळा मनुष्य बरा झाला. ते जे सनहेद्रिन मंडळ होतं, मुख्य याजक आणि पुढाऱ्यांचं, त्यांना ते काही पटलं नाही आणि त्यांनी शिष्यांना धरलं, त्यांना धमकी दिली. येशूच्या नावाविषयी तुम्ही बोलू नका अशी धमकी देऊन त्यांना सोडून देण्यात आलं. जसं त्यांना सोडून देण्यात आलं तसं पेत्र आणि योहान हे आपल्या स्वतःच्या लोकांकडं गेले असं देवाचं वचन सांगतं. आणि म्हणून आजचा जो मथळा आहे आपला, प्रेषित 4:23 ते 31 या वचनामध्ये आम्ही पाहणार आहोत की मंडळी प्रार्थना करते. सनहेद्रिन मंडळाच्या बंदीला प्रेषितांची प्रतिक्रिया, त्यानं त्याला काय प्रतिक्रिया दिली? पहिली प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली ती ही की जे आपले मंडळीतील लोक आहेत, जे निवडलेले जन आहेत, त्या आपल्या लोकांकडे, ख्रिस्तातल्या बंधू भगिनींकडे हे दोघं गेले. ते सरळ त्या लोकांकडे गेले आणि तात्काळ त्यांनी प्रार्थना कृती सुरू केली. सर्वाधिकारी देव, ज्याला सॉव्हरेन लॉर्ड असं म्हटलं आहे, जो निर्माणकर्ता परमेश्वर, त्याला त्यांनी हाक मारायला सुरुवात केली. वचन 24 मध्ये आपण पाहतो की निर्माणकर्त्या देवाला ही मंडळी एकत्र बसून हाक मारत आहे. आणि ती वचनं आपण पाहणार आहोत. मी नेहमी सांगत असतो की आपलं पवित्र शास्त्र उघडं असू द्या, ते समोर ठेवा आणि माझा विश्वास आहे की तुम्ही हे वाचलं असेल. वाचलं नसेल तर मग हा संदेश ऐकल्यानंतर पुन्हा तुम्ही ते वचन वाचा, ऐका आणि प्रभूच्या वचनात बळकट व्हा. जे जे त्या वडिलांनी त्यांना केलं ते त्यांनी त्यांना सांगायला मदत केली. ते सर्व त्यांनी आपल्या लोकांना सांगितलं. हे ऐकून ते एक चित्ताने देवाला उच्च स्वराने म्हणाले, हे स्वामी, आकाश, पृथ्वी, समुद्र यांचा व त्यांच्या जे काय आहे त्या सर्वांचा उत्पन्न करता तूच आहेस. आपल्या प्रार्थनेमध्ये प्रभूचं गौरव की तो निर्मित नव्हे, परंतु त्याने आकाश, पृथ्वी हे सर्व काय निर्माण केलं आहे. त्याला त्याने हाक मारली. आमचा पूर्व सेवक दावीद याच्या मुखाने पवित्र आत्म्याच्या द्वारे तू म्हटलेस, राष्ट्रे का खवळली व लोकांनी व्यर्थ योजना का केल्या? प्रभू विरुद्ध व त्यांच्या अभिषिक्ता विरुद्ध पृथ्वीचे राजे उभे राहिले व अधिकारी जमले. कारण खरोखरच ज्यांना तू अभिषेक केलास तो तुझा पवित्र सेवक येशू ह्याच्या विरुद्ध या शहरात परराष्ट्रीय व इस्रायल लोक यांच्यासह हेरोद व पंतय पिलात हे एकत्र झाले, यासाठी की जे काही घडावे म्हणून तू स्वहस्ते व स्वसंकल्पाने पूर्वी योजली होते ते त्यांनी करावे. प्रभूचं गौरव करत असताना, प्रार्थना करत असताना त्या प्रार्थनेला प्रभूच्या वचनाची साथ कशी असावी ह्याचं हे एक मार्मिक उदाहरण आहे. नंतर ते म्हणाले, हे प्रभू, आता तू त्यांच्या धमकावण्याकडं पहा आणि बरे करण्याकरिता तू आपला हात लांब करत असता आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर. तुझा पवित्र सेवक येशू यांच्या नावाने चिन्हे व अद्भुते घडावीत असेही कर. सुंदर प्रार्थना आहे. सर्वोच्च निर्माणकर्त्याला त्यांनी हाक मारली
स्तोत्रसंहिता 2 मध्ये जो राष्ट्रांसंबंधी आणि देवाच्या सेवकांसंबंधी छळासंबंधी उल्लेख केला होता, त्याचा उल्लेख त्यांनी केला. देवाचं प्रगटीकरण, तो इतिहास त्यांनी प्रभूला आपल्या प्रार्थनेत सांगितला. त्याची संकल्पना त्यानं स्पष्ट केली आणि प्रभूला त्यांनी 3 मुख्य विनंत्या केल्या. पहिली विनंती, हे प्रभू, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पहा आणि बरे करण्याकरिता तू आपला हात लांब कर. त्यांनी तर आम्हाला धमकावले, आमच्या भावांना धमकावले, तू त्यांच्या धमकावण्याकडे बघ, पण तू आपला हात लांब कर. नंबर 2, आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर. अप्रतिम प्रार्थना आहे. आम्ही भीतो, भय वाटतं, बोलू की नको असे संभ्रम आमच्या मनामध्ये चालू असतात. आम्ही जरुरी प्रार्थना केली पाहिजे. पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर. नंबर 3, तुझा पवित्र सेवक येशू ह्याच्या नावाने चिन्हे व अद्भुते घडावीत असेही कर. याहीपेक्षा जास्त काम होऊ दे. चिन्ह आणि चमत्कार, अद्भुत तू घडून येऊ दे प्रभू. त्यांनी प्रेषितांची ती बतावणी ऐकल्यानंतर ते बडबड नाही करत बसले, ते चर्चा नाही करत बसले, तर त्यांनी तात्काळ निर्माणकर्त्या उच्च परमेश्वराला हाक मारली आणि या 3 मेजर प्रार्थना विनंत्या प्रभूकडे त्यांनी केल्या. प्रभू, त्यांनी धमकावले, पण तू त्यांच्याकडे बघ, तुझा हात तू लांब कर, आम्हाला धैर्याने तुझं वचन बोलायला मदत कर आणि चिन्ह आणि अद्भुते आणखीन मोठ्या प्रमाणात होऊ दे. ऐकणारे जन हो, ज्या वेळेस आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेस देव आमची प्रार्थना ऐकतो. जरी त्याचं उत्तर तुम्हाला आता मिळालं नसेल, तुम्ही वाट पाहत असाल, पण प्रार्थनेचं उत्तर प्रभू देईल. त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर त्यांना मिळालं आणि त्याचं वर्णन 31 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यांची प्रार्थना प्रभूनं ऐकली. त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेत ते बसले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्यानं बोलू लागले. तात्काळ प्रभूनं त्यांची प्रार्थना ऐकली. काळजीपूर्वक वचन ऐका, प्रत्येक शब्दावर भर द्या. पहा मी काय बोलत आहे ते. ती जागा हादरली, ती भूमी कंपन पावली, पवित्र आत्म्याने ते परिपूर्ण झाले आणि धैर्यानं ते वचन बोलू लागले. आता मी हे म्हणत नाही की आम्ही प्रार्थना करीत नाही, आम्ही प्रार्थना करतो. बऱ्याच प्रार्थना मध्ये जाण्याचा प्रसंग देवानं मला दिल्या. बऱ्याच प्रार्थना, रात्रीच्या प्रार्थना, उपवास प्रार्थनांमध्ये सहभाग आम्हाला घेता आला, त्या करता आल्या. परंतु आमच्या प्रार्थनेत आणि या पहिल्या मंडळीच्या प्रार्थनेत थोडी तफावत दिसते. आमच्या प्रार्थना पार्टीवाज आहेत. आम्ही एकत्र जमतो, चहा बिस्किट्स वगैरे घेतो, एकमेकांशी फेलोशिप करतो आणि मग आनंद करतो आणि प्रार्थनेला कमी वेळ असतो. काही प्रार्थना सभांमध्ये संदेशांची रेलचेल असते, पुष्कळ संदेश त्या ठिकाणी दिले जातात. अरे, यांनी ज्यावेळेस प्रेषितांनी आपली घडलेली घटना आपल्या मंडळीला सांगितली त्यावेळेस मंडळीनं तात्काळ गुडघे टेकून प्रार्थना केली. उच्च परमेश्वराला, निर्माणकर्त्या देवाला त्यांनी मागितलं, काहीतरी मागितलं त्यांनी. ज्या 3 गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या, त्यांची प्रार्थना देवाच्या वचनांवर आधारित होती. हे आम्ही वचनातून पाहिलं. आम्हाला जे वाटतं ते नाही बोलले ते, परंतु वचनावर आधारित प्रार्थना. प्रभूनं त्यांना सांगितलं होतं, जा संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. प्रार्थना व देवाचे वचन हे आमच्या प्रार्थनेमध्ये एकत्र गेले पाहिजे. योहान 17:7 मध्ये प्रभूचं वचन सांगतं, सर्व काही देवापासून येतो आणि म्हणून आम्ही आमच्या प्रार्थनेत देवाच्या वचनांची श्रीमंती ठेवावी. याकरिता वचन माहीत असलं पाहिजे, त्याकरिता आम्ही ते वाचलं पाहिजे,
त्याकरिता आम्ही त्याचं पाठांतर केलं पाहिजे आणि मग आम्ही प्रार्थनेमध्ये ती वचनं प्रभूला बोलू शकतो. 1 योहान 5 अध्याय 14 आणि 15 हे वचन मी तुमच्या समोर वाचतो. त्यांच्या समोर येण्यास आपल्याला जे धैर्य आहे ते यावरून की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकतो आणि आपण जे काही मागितले ते तो ऐकतो हे आपल्याला ठाऊक आहे. म्हणून ज्या मागण्या आपण त्याच्याजवळ केल्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या आहेत हेही आपल्याला ठाऊक आहे. प्रार्थना प्रभूच्या इच्छेप्रमाणे केल्या पाहिजेत. प्रभूच्या प्रार्थनेमध्ये प्रभूनं आम्हाला हे शिकवलंय, जशी स्वर्गात तशी पृथ्वीवर तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. आमच्या प्रार्थनामध्ये बहुतेक वेळेस आम्ही आमच्या गरजा, आमचं पुढारीपण प्रगट करण्याचा प्रयत्न करत असतो. क्षमा करा, मला या गोष्टीविषयी बोलतो, हा माझाही अनुभव आहे आणि बरेच जणांच्या जीवनामध्ये हा अनुभव आम्ही घेतलाय. वचनाद्वारे देवाला आमच्याद्वारे काय करायचे आहे ते तो आम्हाला सांगतो. ज्यावेळेस आम्ही वचन वाचतो त्यावेळेस प्रभूला आमच्या मार्फत काय करायचे हे तो वचनातून स्पष्ट करतो. जसं हे वचन स्तोत्रसंहिता 2 या मंडळीने वाचले. प्रार्थना म्हणजे आम्ही देवाशी बोलतो. देवाशी बोलणं म्हणजे त्याची इच्छा आमच्या जीवनातून काय करायचे पुढे हे आम्ही समजून घ्यायचे. प्रभूच्या इच्छेनुसार जर तुम्ही काय मागाल तर तो ते करेल. आणि आम्ही पाहतो की ते धैर्यानं बोलू लागले, त्यानं तशी प्रार्थना केली होती. वचनानुसार खरी प्रार्थना म्हणजे हे नव्हे की देवाने काय काय करायला पाहिजे हे आम्ही त्याला सांगावं. तुम्ही अनुभव घेतला असेल, प्रभू हे कर, प्रभू ते कर, परमेश्वरा हे कर, परमेश्वरा ते कर, असं आम्ही बोलत राहतो. प्रार्थनेमध्ये आम्ही आमच्या इच्छांना प्राधान्य देताना पुष्कळ ठिकाणी महाराष्ट्रात मला पाहायला मिळालं. पण देवाची इच्छा काय ती आत्म्याच्या द्वारे कशी पूर्ण व्हावी हे आम्ही समजलं पाहिजे. याचा अर्थ असा की देवाचीच इच्छा पृथ्वीवर पूर्ण व्हावी, आमच्या प्रार्थनेतून पूर्ण व्हावी, म्हणून आम्ही परमेश्वराच्या पवित्र वचनानुसार प्रार्थना केली पाहिजे. जी पहिल्या मंडळीचं गणित होतं, जी त्यांची सवय होती. माणसाची इच्छा स्वर्गात पूर्ण होणार नाही, प्रभू येशूचीच इच्छा पूर्ण होणार आहे. आणि म्हणून मी किती माझ्या इच्छा प्रगट केल्या तरी त्या स्वर्गात पूर्ण होणार नाही, कारण प्रभूनं शिकवले की जशी स्वर्गात तशी पृथ्वीवर तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. आज आमच्या प्रार्थनेत काही प्रमाणात फरक पडला पाहिजे, हे मला तुम्हाला आवर्जून सांगायचं. फिलिप ब्रुक्स एका लेखकानं असं लिहिलं आहे, सुलभ जीवनासाठी प्रार्थना करू नका, तर बळकट पुरुष आणि स्त्रिया बनण्यासाठी प्रार्थना करा. आश्चर्यकारक आहे. मी पण माझ्या जीवनासाठी सुलभता, संरक्षण, आरोग्य, माझ्या भल्याकरिता, आशीर्वादांकरिता माझ्या प्रार्थना असतात. पण फिलिप ब्रुक्स म्हणतात, सुलभ जीवनासाठी प्रार्थना करू नका, तर बळकट पुरुष आणि स्त्रिया बनण्यासाठी प्रार्थना करा. आपल्या अधिकारांसारख्या कामांसाठी प्रार्थना करू नका जी सर्वसाधारण आहे, तर आपल्या कर्तृत्वाच्या बरोबरीने मोठ्या शक्तीसाठी प्रार्थना करा. परमेश्वराची शक्ती मोठी. सुरुवातीच्या ख्रिस्ती जनांनी अशीच प्रार्थना केली आणि आज देवाच्या लोकांनी तशी प्रार्थना केली पाहिजे. त्यांनी संरक्षणाची मागणी केली नाही, तर त्यांनी सामर्थ्य मागितले. त्यांना शत्रूचा नाश करण्यासाठी स्वर्गातून तो अग्नी पाठव अशीही प्रार्थना केली नाही, ज्याचं वर्णन आम्ही लूक 9:51-56 या वचनामध्ये पाहतो. तर उलट पक्षी वचनांचा उपदेश करण्यासाठी आणि आजारी लोकांना बरे करण्यासाठी स्वर्गातून सामर्थ्य मागितले. त्यांना कडक विरोध असताना देखील त्यांनी धैर्याने बोलण्याची इच्छा परमेश्वराकडे मागितली. जी प्रेषित 4
आणि 17 आम्ही वाचलं आहे. मंडळीच्या जीवनात काम करण्याच्या वेळी देवाचा हात यावर भर देण्यात आला. तुझा हात आमच्यावर असू दे प्रभू. त्या प्रभावी सामर्थ्यानं आम्हाला पुढे वाटचाल करण्याकरिता मदत कर. कारण देवाच्या कामासाठी माणसाचा हात नव्हे, तर प्रार्थनेवर विश्वास ठेवल्याने देवाची शक्ती व देवाचा हात मग कार्य करू शकतो. त्याचं वर्णन यशाया 52:64-1-8 या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. परिणाम काय? प्रार्थनेतून काय परिणाम? काय गोष्टी प्रेषितांच्या जीवनात घडल्या? आरोग्यदान लोकांना मिळालं कारण त्यांनी आरोग्यासाठी प्रार्थना केली. पेत्र ख्रिस्त केंद्रित संदेश देऊ लागला, पुनरुत्थानाविषयी बोलू लागला. त्यानंतर त्यांचा छळ झाला, छळाचा उद्रेक झाला. परंतु चिन्ह आणि चमत्कार यामुळं मंडळीच्या संख्येत वाढच होत राहिली, लोकांची भर पडत राहिली. हे आम्ही मागं पाहिलं. पेत्र बोलत असताना या मंडळीची संख्या 5,000 जाऊन पोहोचली आणि वेगानं झपाटानं लोक प्रभूवर विश्वास ठेवू लागले. चिन्ह आणि चमत्कार आवश्यक आहेत, आम्हाला त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. परंतु चिन्ह आणि चमत्कार ही आमचं प्राधान्य नाही. आमचं प्राधान्य प्रार्थना आणि परमेश्वराचं वचन धैर्यानं इतरांना सांगणे. आणि मग चिन्ह आणि चमत्कार मंडळात आम्ही पाहू. येशूने देखील अलौकिक चमत्कार केले, हे आम्ही त्याच्या जीवनामध्ये पाहतो. निसर्ग येशूच्या अधीन होता. असे मोठे मोठे चमत्कार प्रभूने केले. पाण्याचा द्राक्षरस, वादळाला शांत करणे, थांबविणे, 5 भाकरी व 2 मासे यातून 5,000 लोकांना भोजन घालणे, पाण्यावर चालणे व लाजार 4 दिवस कबरेत मृत्यूत असताना त्याला जिवंत करणे. आज हे चमत्कार रिपीट होत नाहीत. हे चमत्कार आम्हा कोणाला करता येत नाहीत. पण प्रभू त्याहीपेक्षा मोठी मोठी कामे आम्हा सर्वांकडून करण्यास समर्थ आहे. चमत्कारांना स्थान आहे, परंतु देवाची प्रार्थना, देवाच्या वचनाची सेवा हे आमचं प्राधान्य असलं पाहिजे. हे पहिल्या मंडळीचं ध्येय होतं. आणि हे करत असताना मी तुम्हाला बोलत आहे की प्रभूचं काम उभं राहत असताना सैतान वेगानं ते काम पाडण्याकरिता हल्ला करतो. आणि त्यानंतर आम्ही पाहतो की सैतान प्रति हल्ला करू लागला. सैतानाचा प्रति हल्ला. सैतान देखील या चळवळीवर सक्रियतेने खालीलप्रमाणे हल्ला करू लागला. त्याच्या हल्ला करण्याच्या काही पद्धती आहेत. सैतान पूर्ण योजनेनिशी काम करीत असतो. त्याच्या योजना त्यानं ठरवलेल्या असतात आणि त्यानुसार तो हल्ला करतो. तो मोगम हल्ला करीत नाही, मोगम येत नाही. तो ठरवून त्या गोष्टी करीत असतो. हे सैतान सगळं पाहत होतं. आम्ही पाहतो की आमचेच धर्मपुढारी जे धर्माचं रक्षण करणार आहेत त्यांच्या मार्फतच मंडळीचा छळ होऊ लागला. मग सैतानानं प्रति हल्ला चढवला. खालील प्रकारे त्याने हल्ला केला. नंबर 1, शारीरिक हल्ला. शरीरावर हल्ला. त्यांना मारपीट करण्यात आली. त्यांना चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्रूर रीतीने त्यांच्याशी वागण्याचा प्रयत्न केला. शारीरिक हल्ला हा सैतानाच्या हल्ल्याचा एक प्रकार आहे. नंबर 2, नैतिक भ्रष्टाचार, तडजोड. हा एक प्रकार मंडळीमध्ये सैतान घेऊन येतो. त्याचं उदाहरण आपण पुढं पवित्र शास्त्रामध्ये याच प्रेषितांच्या कृत्यामध्ये पाहणार आहोत. हनन्या आणि सफीरा त्यांनी तडजोड केली, नैतिकतेमध्ये भ्रष्टाचार केला. नंबर 3, अडथळे आणणे. प्रार्थना आणि उपदेश यामध्ये अडथळे आणणे. मंडळी सुद्धा प्रार्थना चालताना अडथळे, उपदेश करताना अडथळे, काहीतरी म्युझिक, काहीतरी आवाज,
डिस्ट्रॅक्शन हे त्याच्या हल्ल्याचं एक हे चिन्ह आहे. प्रार्थना आणि उपदेश करण्याच्या प्राथमिकतेच्या जबाबदाऱ्या सोडून सामाजिक प्रश्नांवर लक्ष घालणे ते त्यांचे काम नव्हते. ते त्यांना करायला लावण्याकरिता त्यांना हा व्यत्यय आणला. सामाजिक कार्य करणं वाईट नाही, ती आमची ध्येय असली पाहिजेत. पण आमच्या ध्येयांमध्ये प्रथम ध्येय कोणतं याकडे आम्ही लक्ष घातलं पाहिजे. प्रथम ध्येय प्रार्थना, देवाच्या वचनाची घोषणा, लोकांना वचन सांगणे हे आमचे प्राधान्य आहेत. त्यानंतर चमत्कार आणि मग सामाजिक कार्य. पहिल्या मंडळीने जे केलं, प्रभू येशूने जे केलं, प्रभू म्हणतो त्याप्रमाणे तुम्ही करा. पण आज चित्र उलट झालं. चित्र उलट झालं कारण सैतान नेहमी उलट करून टाकत असतो काम. जे सरळ आहे ते उलट करायचं. त्या ठिकाणी चर्चमध्ये मंडळीमध्ये वाद निर्माण केला आणि मग कुणी ही सेवा करायची, हे समाजकार्य कुणी करायचं ह्याच्यावर चर्चा होऊ लागली. मग त्याचं वर्णन आम्ही पुढे पाहणार. अतिशय स्वच्छ प्रामाणिक शब्दात प्रेषितांनी त्याला उत्तर दिलं. नंबर 4, खोटं शिक्षण. धर्माचं खोटं शिक्षण. आज या गोष्टींना या राष्ट्रात, या देशांमध्ये, जगामध्ये पेव फुटला आहे. खोटं शिक्षण. वचनाचा अभ्यास नाही, वचन शिकलेले नाहीत, परंतु वचनाचं शिक्षण देण्याकरिता आवेशानं पुढे, तसं जीवन जगत नाहीयेत. खोटी थिओलॉजी, खोटं शिक्षण दिलं जात आहे. सावध असा, कारण सैतान झोपलेला शत्रू नाही, तर तो जागृत आहे. तो सतत लक्ष ठेवून असतो. आता मंडळी वेगानं वाढत आहे, मग त्या मंडळीच्या अगेन्स्ट काम करण्याकरिता, त्या मंडळीच्या विरुद्ध काम करण्याकरिता सैतान प्रतिहल्ला करायला पुढं आला आहे. त्याचं काम आहे. परंतु 4था अध्याय प्रेषित 4:32 ते 37 या वर्षामध्ये आम्ही पाहत आहोत की जे विश्वासणारे जण होते ते मात्र सामान्य जीवन जगतच होते प्रभूच्या सामर्थ्यानं. कारण ते त्या प्रतिहल्ल्याकडे त्यांनी लक्ष नाही दिलं, त्यांच्या धमकावण्याकडे त्यांनी नाही लक्ष दिलं. उलट पक्षी ते पवित्र आत्म्याने भरले गेले. पहा त्यांचे प्राधान्य. आणि ते धैर्यानं बोलू लागले पहिल्यापेक्षा. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची ते आणखी जास्त साक्ष देऊ लागले, कारण त्याच्याविषयी यहुदी पुरुषांना समस्या होती. परमेश्वराची कृपा त्यांच्याबरोबर होती. द ग्रेस ऑफ द लॉर्ड. आणखी एक मुख्य घटना त्या मंडळीत, पहिल्या मंडळीत घडत होती ती ही की त्यांच्यात उदारतेचा आश्चर्यकारक आत्मा कार्य करीत होता. उदार मतवादी ते होते. उदार मताचे लोक होते. देण्यामध्ये अग्रेसर आणि पुढे होते. पहिली मंडळी प्रार्थनेत, वचन सांगण्यात, पुनरुत्थानाविषयी बोलण्यात आणि देण्यामध्ये भक्कम आणि अग्रेसर होती. अशा प्रकारे आत्म्याने परिपूर्णतेचे प्रगटीकरण आम्ही त्या ठिकाणी पाहतो. कृती, शब्द एकसाथ चालले होते. सेवा आणि साक्ष देणं एकसाथ चाललं होतं. जगातील कुटुंबापरी त्यांच्याकडे प्रीती होती आणि म्हणून ते त्यांना मदत करत होते. एकमेकांची मदत करण्यामध्ये ती पुढं होते. हेच आम्ही दुसऱ्या अध्यायामध्ये 42 ते 47 वचनांमध्ये पवित्र आत्म्याची वैशिष्ट्य पाहिली होती. कारण ते आत्म्यानं भरले असण्या कारणानं ह्या गोष्टी करत होते. आम्ही सर्व विश्वासणारे त्यावेळेस एकत्र होते, तसे आम्ही एकत्र असलो पाहिजे. या वर्षामध्ये आम्ही पाहतो की ते एकत्र होते, ते एकनिष्ठ होते, ते एका मनाचे होते. त्यांचं सर्व काही एकत्र होतं. ते आत्म्यानं, ऐक्यानं भरले होते. देवाची कृपा त्यांच्यावर होती. त्यांना धमकावणारे शत्रू देखील त्यांच्या आजूबाजूला होते. तरी मंडळी वेगानं वाढत होती
आणि स्वार्थ प्रसार वेगानं चालला होता. आज आम्ही ज्या धमक्या आमच्याकडे येतात त्या धमक्यांकडे लक्ष न देता प्रभूला आम्ही बोललं पाहिजे, मला धैर्याने तुझं वचन सांगण्याकरिता मदत कर. संसाराचा आत्मा, जगिक आत्मा याच्या विरुद्ध आहे. ज्याच्याकडे जगिक आत्मा कार्य करतो त्यांच्यामध्ये काय? लुटणे, फसवणे, लबाडी, स्वार्थ, अडथळे आणणे, एखादी गोष्ट अशी धरून ठेवणे की जे आम्ही सोडायला तयार नाहीत. मान पाहिजे, सन्मान पाहिजे, पद भुषवायला पाहिजेत. आपण हे टाळण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. काही वर्षापूर्वी एका शहरामध्ये आम्ही मोठी मीटिंग केली आणि त्या ठिकाणी देवाचे चांगले सेवक त्या ठिकाणी आम्ही चाललो होतो. त्या मंडळीची सेवा करण्याकरिता, त्या लोकांची सेवा करण्याकरिता आणि हँडबिल छापण्यात आलं. आणि हँडबिल छापल्यानंतर ते येणारे जे आम्ही काय करणार त्याची माहिती 2 ते 3 ओळीमध्ये आणि बाकीच्या सगळ्या हँडबिलवर सगळी नावं छापली होती. मी त्यांना विनंती केली की ते हँडबिलच कॅन्सल करा, नाही तर ते कापा. 2-3 ओळीची जी माहिती ती लोकांना द्या. ह्या जगिक गोष्टी आहेत, जगिक गोष्टी आहेत. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून या जगात आला. त्याचा मान आणि सन्मान करण्यात आला काय? मान आणि सन्मान ठीक आहे, काही प्रमाणात ठीक आहे, परंतु आम्ही आमच्या देवावर अवलंबून राहिलं पाहिजे, त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. तो जसा राहिला तसं आम्ही चाललं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त स्वार्थेचा प्रचार गरिबांना करण्यासाठी या जगात आला. लूक 4:18, 6 आणि 20 मध्ये आम्ही त्याचा उल्लेख पाहतो. आणि या घटना चालू असताना प्रेषित 4:36 मध्ये आम्ही पाहतो काहीतरी घटना घडली. त्या वचनाकडे आम्ही लक्ष देऊया. 32 पासून पुढे जी वचनं मी तुम्हाला बोललो अगोदरच की विश्वास धरणारे समुदाय एका दिलाचा, एका जीवाचा आणि त्यांची मालमत्ता एकत्र होती. स्वतःचा असं काही त्यांनी ठेवलं नव्हतं. ते प्रभूमध्ये विलीन झाले होते. सर्व काही त्यांचं सामायिक होतं. प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी ते साक्ष देत राहिले. त्यांच्यातील कोणालाही काही उण नव्हतं, कारण जमिनीचे किंवा घराचे जितके मालक होते तितके ते विकित आणि विकलेल्या वस्तूंचे मोल ते आणून प्रेषितांच्या चरणापाशी ठेवीत असत. आज चित्र उलट आहे, हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. पण त्यावेळेस त्यांनी आपल्या स्वतःच्या प्रॉपर्ट्या विकून संपत्ती प्रेषितांच्या पायाजवळ आणली. प्रेषितांच्या चरणापाशी ते ठेवीत असत. आणि मग 36 वचन आम्हाला सांगतं, कुप्र बेटात जन्मलेला यौसेफ नावाचा लेवी होता. त्याला प्रेषित बर्नबा या शब्दाचा अर्थ बोधपुत्र, जो पवित्र शास्त्रात अगोदरच लिहिला आहे, म्हणजे बोधपुत्र म्हणत. त्याची शेत जमीन होती, ती त्याने विकली व तिचे पैसे आणून ते प्रेषितांच्या चरणी ठेवले. उदारतेमध्ये ही मंडळी पुढे चालली होती. आता यांना ते करा तुम्ही अशा प्रकारे असा काही कोणी सल्ला दिला नव्हता, परंतु त्यांनी स्वतःहून आत्म्याच्या प्रेरणेनं, ऐक्यानं या गोष्टी केल्या. एका दिलाचे, एका मनाचे, संपत्ती एकत्र. अद्भुत माता मंडळी, अद्भुत पहिली मंडळी. आम्ही प्रभूला प्रार्थना करूया की प्रभू या मंडळीसारखे हे सद्गुण माझ्या मंडळीत, माझ्या गृहमंडळीत, माझ्या मंडळींमध्ये असू दे प्रभूची. जसं आम्ही नेहमी बोलत आहोत की गाव तिथं मंडळी, तसं आता प्रभूने हे शक्य केलंय, घर तिथं मंडळी. हे प्राधान्य आमचे असले पाहिजे की आम्ही एकत्र असलो पाहिजे, एक निष्ठा असलो पाहिजे, एका मनाचे असलो पाहिजे. सर्व काही एकत्र ठेवण्याचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे. शत्रू जरी असेल त्याकडे लक्ष न देता देवावर लक्ष ठेवलं पाहिजे. आणि आम्ही वाढीव असलो पाहिजे. आणि देण्याचा गुण
आम्हामध्ये मोठ्या प्रमाणात असला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त करो हे करण्याकरिता तो तुमचं, माझं आणि या महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी मंडळीचं सहाय्य करो, ही माझी प्रार्थना आहे. प्रभू येशू ख्रिस्त आम्ही प्रार्थना करतो, पहिल्या मंडळीमध्ये जसे सद्गुण होते तसे सद्गुण तो आमच्या आजच्या मंडळांमध्ये दे प्रभू. सैतानाचे पेरलेल्या ह्या विषाला तू काढून टाक प्रभू येशू. आणि प्रभूजी आम्हाला एका मनाचे, एका दिलाचे आणि प्रभू उदारतेनं भरलेले आणि तुझी सुवार्ता सांगणारे असे तू कर, अशी आम्ही प्रार्थना करतो. धैर्यानं बोलण्यास तो आम्हाला मदत कर प्रभू. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन.